सलाम नमस्ते केमचू कसं काय. तर मी तुमचा लाडका दिनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काय आज निघालो आता ड्रोन नीट करायला. त्याने बोलवले आम्हाला 10-11 वाजता, तिकडेच निघालो. भूषण म्हणला तोपर्यंत कटिंग करून घेऊ. ते आमचे भूषण शेठ दाढी करायला लागलीच. करा हाय करा माझं दाढी करायला लागली ती. जाऊ मग आता मित्र यायला गाडी घेऊन आले की तोपर्यंत ती दाढी होते. जाऊ मग आपण तिकडे तुम्हाला पुढे दाखवतो. चला. तर काय भावानं खूप भूक लागली होती म्हणून आलो जेवण करायला. जेवण म्हणजे नाश्ता करायला आलो. 2 वाजता नाश्ता करायला लागलो. 100 रुपयाला डोसा. एवढा बेकार डोसा आहे. आणि डोसा 110 रुपयाला आहे. एवढा बेकार खायला तर खाऊ पण वाटून झालाय. सर काय म्हणायचं मला. खूप सुंदर खूप घाण असला डोसा आहे. नुसतं लुटायचं काम आहे इथं पुण्यात. एवढा बेकार डोसा आणि 110. आपल्या इकडे 110 मध्ये 3 डोसे आले. 3 पण आणि 4 पण. चालतं करू आता. कसला ना खाऊ आणि भेटू तुम्हाला नंतर. चला. आपला ड्रोनचं काम झालेलं आहे. ड्रोन झालंय नीट. काय त्याचं हे चालू आहे, टेस्टिंग चालू आहे सगळं. आणि चला झालं वगैरे. आता त्यांना टेस्ट पण केले. आता त्यांचे पैसे वगैरे देऊ आणि आपण आपलं बाहेर कुठं बाहेर जाऊ फिरायला. कारण आता जाऊन रूमवर पण बोरच होणार आहे मित्राच्या. त्यामुळे कुठं बाहेर जाऊन फिरावं थोडंसं. बघून त्यांना डिस्कशन करायला लागलं. त्यांना डिस्कशन चालू आहे त्याची. मग रिझन काय झालं घे चला चलो. गरम झालेलं की इंटरनेट द्यायचं ज्ञान सांगाल ते फुकटचं. असं करायचं तसं करायचं तसं करायचं. चला भेटू थोडं पुढे. चला आता इथं पुढे काढायला येत ना व्हिडिओ. पुढे भेटू. चला. तर भावांनो आता आपला तिथला ड्रोन वगैरे घेऊन आलो. एका इथं आपल्या साईडला इथं ड्रोन घेऊन आलो. आपलं सगळं झालंय. आता बोर होईल होतं म्हणून म्हणलं कुठं चांगली जागा बसून बघावं. बसलो इथं. चांगली झाडाखाली जागा आहे का. कुठला एरिया आहे ती पण माहीत नाही मला. तर भूषण कुठला एरिया आहे रे. कुठला एरिया आहे भूषण थोडा बिझी आहे. ते या टेन्शनमध्ये आहे. कारण ते ड्रोनला पैसे गेलेत. 40,000 गेलेत. ड्रोनचं पूर्ण त्याचं वाट लागली होती ती. आणि वरून त्याला दुसरे टेन्शन होती. काय सॅड बसला म्हणलं स्टिंग वगैरे पिऊ म्हणलं. कुठला एरिया रे खरा. हो भूषण एरिया कुठला आहे. फातिमानगर मध्ये होता. फातिमानगर. बसू थोड्या वेळ इथं आराम करू. असं थोडं इकडे तिकडे बघत बसू. आणि परत जाऊ आपण मित्राच्या त्या रूमवर. तिथून बघू आज जायचं आहे का उद्या सकाळी जायचं तर ट्रेननं जायचं. ट्रेननं मजा येते. आज जर संध्याकाळी एक ट्रेन आहे 6-7 वाजता टाईमला आहे. आणि एक उद्या सकाळी. बघू कुठल्या ट्रेननं काय होतं ते. अरे असं टाकावं आपण पण आपलं इथं स्टुडिओ आणून. आपलं स्टुडिओ टाकावं आणून इथं. मला तर दाराचं सोडून देऊ वाटाले. येऊ इथं राहिला. पण इथं पैसे द्यायला लागतील. पैशाचं पण काय नाही. बरं करमायचं पण नाही आपल्याला नवीन ठिकाणी. एक दिवस आहे म्हणून आज इथं करमायला लागले. नाहीतर रोज म्हणल्यावर करमत नाही. आपलं धाराशिवमध्ये असं आता पण 50 लोक गाठ पडली असते ओळखीची. ते एक पण पडत नाही आमच्या दोघांशिवाय कोणच नाही.
राहा. भेटू थोड्या वेळानं आपल्याला थोड्या वेळानं भेटू. चला बघत राहा कंटिन्यू. आता आलो इकडं फिरायला FC रोडला. कोणता रोड आहे? FC रोडला आलोय. मिनभूषण गाडी तर आहे आपल्याकडे 2 व्हीलर, त्यामुळं आपल्याला काय अवघड जाई नाही कुठं बाहेर हिंडायला फिरायला. आपली 4 व्हीलर बघितली की त्यांनी अगोदरचा ब्लॉगमध्ये बघितलेला एक 4 व्हीलर आमची 4 व्हीलर आम्ही लावली. आम्ही आता 2 व्हीलर मित्र 2 व्हीलर हिंडायला लागलोय. तर तुम्हाला सर्वांना कळविण्यात येते. ब्लॉगची आमच्या वेटिंग करा. तुम्हाला Waiting बघण्यासाठी काय काय वेगळं भेटणार आहे. हा वेगळं भेटणार आहे. आपला ब्लॉग असेच बघत राहू. आता ह्याच्या पुढे आपले सगळे असेच ब्लॉग येणार आहेत. आता आपल्याला लग्नाची ऑर्डर खूप आहेत, त्यामुळे असेच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. हा धन्यवाद. जय हिंद. जय हिंद सर म्हणा. जय हिंद सरने पण सबस्क्राईब केले मला. तुम्ही पण लवकर जाऊन सबस्क्राईब करा तुमच्या भावाला. तुमच्या भावाला पण चांगलं प्रेम द्या. तुमचा भाऊ पण असा मोठा होऊ द्या चांगला. म्हणून त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि थोडं असंच भेटू तुम्हाला थोडं पुढे. भावांनो आता काय मित्राच्या रूमवर गेलो, बॅग वगैरे घेतली. आता निघालो आपण रेल्वे स्टेशनला. तोपर्यंत म्हणलं काय ते जेवण वगैरे करून जावं. आलो जेवण करायला. भावांनो जेवण वगैरे झालेलं आहे. आता आलोय आपण रेल्वे स्टँडला का स्टेशनला? रेल्वे स्टेशनला. भूषण कटाळा आहे. आज दिवसभर गाडीवर हिंडून कटाळा आहे भाऊ माझा. जीव दमला भावाचा माझ्या. त्यामुळं जाऊ दे चला. काय ती आपण एवढं कधी चाललो होतो का? भूषणची एक फ्रेंड होती, फक्त फ्रेंड. तिने आम्हाला चलवत नेली होती. चला आता तिकीट काढू आपण जाऊन. तिकीटचं तेवढं स्क्रीनशॉट टाकतो. कसं का? आता तू गेली की मेसेज जरा वाच, तुला काय वाटते सांग. बरं चालतं. तिकीट काढू आपण पहिल्यांदाच गेल्यावर. तिकीटचं माहिती आहे कुठं आहे तुला? दीपक बोल. चला तर काय भावांनो आता बसलो इथं स्टेशनला. तर मी तिकीट वगैरे काढलंय आमचं. आता ट्रेन येणार 1 वाजता येणार आहे. 1ला 10 मिनिट कमी असताना येणार आहे ट्रेन. तोपर्यंत काही इथं आराम करावा लागणार. आले परत बसायचं आणि धाराशिव घाटमध्ये टाईम आहे आणखी. बघू किती वाजता येणार आहे गाडी आपण? गाडी 1च्या सुमारास 1ला 10 मिनिट कमी असताना येणार आहे. आता मग पिंपरीच्या पण मागं गाडी आहे. धाराशिवमध्ये सकाळी 4:41 दाखवायला लागले. इथं किती वाजता जाते काय माहिती. बघत राहा, तुम्हाला कळेल किती वाजता पोहोचतो आपण आपल्या धाराशिव. तर भावांनो काय आता फायनली आलोय धाराशिवमध्ये. अहो माझा भाऊ, माझ्या काळजाचा तुकडा, तेव्हा मला न्यायला आलाय सकाळी 4:30 वाजता. तिकडला काय मोबाईल स्विच ऑफ पडला होता आपला, त्यामुळे तिथलं काय घेऊ शकलो नाही. फोन आला नाही, पण भाऊने एका मेसेजवर आला. याला फोन पण केला नाही मी ये म्हणून. मेसेज केला भाऊला, हो मेसेजवर आलाय. कुठे केला? आलाय काय एका हॉटेलमध्ये मोबाईल चार्जिंग लावला. आता घेऊ म्हणलं आपला व्हिडिओ. कसा माझा हँडसम भाऊ. चालते चला भावांनो. काय मग आलो डायरेक्ट झोप लागाल ती, त्यामुळे जाऊन डायरेक्ट झोपून टाकलो. आता उठलो, आंघोळ वगैरे करून आलो स्टुडिओवर. आपला मित्र काटपाला इथं हसायला लागलाय. याला सबस्क्राईब म्हणायला गेले, याला येते परत सबस्क्राईब म्हणला आहे ना, त्यामुळे हसायला लागलाय. तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट करा चांगली, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.